ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मी कला कुसरी काहीच नेनो, बोलो तो वचन अति भाविका, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण ईश्ववंदे छत्रपती शिवाजी महाराज यांचे आद्यगुरु श्री संत जगद्गुरु तुकोबार यांचा हा 4 चरणाचा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला आहे। जगद्गुरु तुकोबार या अभंगामध्ये म्हणतात, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा संतावरती विश्वास आहे, नोहे नोहे त्यांच्या पायावरती विश्वास आहे आणि ते माझे हित करणारे आहेत। हित हित माणसं म्हणतात कशामध्ये नेमकं आहे, संसारामध्ये हित आहे का परमार्थामध्ये हित आहे हे आपल्याला पुढे सांगायचंच आहे। पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझा संतावरती विश्वास आहे आणि ते माझे हित करणारे आहेत। हित असं करणारे आहेत की त्यांनी माझ्या जीवाचा उद्धार केला आणि पांडुरंग परमात्म्याची माझी भेट घालून दिली। नोहे नोहे महाराज नुसती भेट नाही घालून दिली, काय झालं की ह्या जीवनामधली ही जी भवसागर असणारी जी नदी आहे, ह्या नदीमधून पुढे जाण्याचा, तरुण जाण्याचा मला मार्ग सुद्धा दाखवला। म्हणून महाराज म्हणतात, तुका म्हणे शेष सेवीन आवडी, जे शेष आहे परमार्थाचं, हे अमृताचं शेष मी माझ्या जीवनामध्ये आवडीनं प्रशासन करतो। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हे माझं वचन आहे, वचनाना मोडी बोलिले ते, त्याने काय होईल मग। महाराज म्हणले, असे वचन रोजच देतात लोक, सकाळी फोनवर म्हणतात, महाराज हा माझं वचन आहे, तुम्हाला किती पैसे पाहिजे सांगा। पण ज्यावेळेस समोरासमोर येतं ते म्हणतात, काय सांगू तुम्हाला, सकाळी म्हणलो होतो पण आता काय नाही, दुसऱ्यालाच फोन पे केला हो, मला तुमचं आठवणच राहिली नाही। पण काही काही असे डुप्लिकेट वचन देणार आहेत। पण महाराज म्हणले, माझ्या जीवनामध्ये असे लोक नाहीत। मग माझ्या जीवनामध्ये संताच्या सानिध्यामध्ये मी राहिलो आणि संताची संगती मला घडली आणि म्हणून माझ्या ह्या जीवाचा उद्धार झाला। याच्यावर भूतलावर ह्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी संत अवतीर्ण होतात। अवतार कार्य त्यांचं पूर्ण होण्यासाठी आपण ते श्रवण करतो किंवा आपण इथं या ठिकाणी बसतो, पण आपलं सगळं चित्त कुठं असतंय, घराकडे। सगळ्यांचं नाही, काही काही माता भगिनी मन लावून ऐकतात, पण काही काही म्हणतात, बया येतावळी ते लॉक ओढलं का नाही काय माहिती, कीर्तनाला तर आले पण लॉकाला झटका मारायचा राहिला, तेवढंच राहिलं बघ। आता काय करू, कीर्तन तर 2 तास मोडत नाही, महाराज तर उभं टाकला, मी तर मंडपात बसले, आता काय करावं, घराकडे एकदा लक्ष, इकडे एकदा लक्ष लागतं। काही काही लोक तुम्हाला सांगते असं आहेत बघा, कीर्तनामध्ये बसतात पण लक्ष बाहेर असतं, म्हणजे चप्पलही दिसली पाहिजे, महाराज बी दिसला पाहिजे, काहीच लक्ष बाहेर असतं। पण महाराज म्हणले, माझं तसं नाहीये, मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला, कुणावरती, संतावरती। संताचा महिमा सांगावा, राजांचा विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, तसं माझं नाही, माझ्या जीवनामध्ये मी फक्त एका व्यक्तीवर विश्वास केला, कोणत्या, संतावरती, आणि ते संत माझ्या जीवाचा उद्धार करणारे आहेत। म्हणून महाराज म्हणतात, संताचे पायी हा माझा विश्वास। जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरची यात्रा करत असताना फिरत फिरत, आषाढी वारी आहे, आम्ही जण सर्वच जण जात असतो आषाढी वारीला, बरोबर आहे ना। तसं तर माझी दिंडी आहे, कोणी जात नसेल तर येईल ते आषाढी वारीला आपल्यासोबत, चला घेऊन जाऊ। महाराज म्हणतात, आषाढी वारीची यात्रा करत करत फिरत असताना सर्वच जण मुकामाला दुपारच्या वेळेला आपल्या विसाव्याला थांबत असतात। तसं महाराज सुद्धा जुन्नर या ठिकाणी विसाव्याला थांबले आणि विसाव्याला थांबल्याच्या नंतर महाराज, तुळशीचं वृंदावन आहे, त्या तुळशी वृंदावनाला डोकं लावलं आणि विश्रांती घेत आहेत। तितक्यामध्ये श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांना स्वप्न पडलं। स्वप्न सर्वांना पडतात की नाही, जे झोपतात त्यांना पडतात, झोपता की नाही मैलावा, हो तरी म्हणत जा की जरा माझा थोडा थकावा दूर जाईल। झोपले महाराज, झोपल्याच्या नंतर त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्न पडल्यानंतर त्या स्वप्नामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांच्या एक महाराज आले। आपल्या स्वप्नात भलतच काही येतं, काय येतं सांगते। एका महाराजांनी संन्यास घेतला, आणि संन्यास घेतल्याच्या नंतर त्या महाराजांनी 12 वर्ष मस्त मंदिरामध्ये राहायचं,
जप करायचा भगवान परमात्म्याचा, नामचिंतनाशिवाय दुसरं काही करायचं नाही, असा संन्यास घेतला. गावामध्ये आपल्या दांडे गावामध्ये एक लग्न होतं. त्या लग्नामध्ये ते महाराज असं आपल्या आश्रमातून बाहेर आले. एवढं काय वाजले म्हणले जोर जोरात, बाहेर थोडंसं बघावं. आश्रमाच्या बाहेर आले. बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी पाहिलं एक वरात चालली होती, नवरदेवाची वरात. ज्यांचे लग्न झाले त्यांना माहिती आहे वरात, बाकीच्यांना काही माहीत नाही. काय मजा असते म्हणतात लग्न झाल्यावर, पण लग्न झाल्यावर काय असते ते लग्न झालं त्यांना माहीत, आपल्याला काही माहिती नाही. ती वरात जात होती. त्या वरातीकडे त्या महाराजांनी पाहिलं, काय सुंदर आहे म्हणले, काय घोडा आहे म्हणले, सुंदर ढोळा तार, काय सुंदर सजवलंय म्हणले त्या घोड्याला, काय मस्त बँड लावलाय, काय वराडी मंडळी नाचते, काय नाचती म्हणली. कीर्तना टाळ्या वाजवत नाही, पण काय नंबर 1चं बँडवर नाचते. सुंदर असं नाव त्या वाद्यावरती नाचकाम चालू होतं. कुणाचं? वराडी मंडळीचं. महाराजांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर म्हणले, खरंच खरंच खूप सुंदर आहे म्हणले. लग्न झालं पाहिजे जीवनात माणसाचं, एकदा तरी लग्न झालं पाहिजे. लग्न झाल्याशिवाय कळत नाही. महाराजांना असं वाटलं. कुणाला? संन्यासी बाबांना. तिथून आल्याच्या नंतर आपल्या आश्रमामध्ये, आश्रमाच्या पुढे विहीर होती, त्या विहिरीच्या काठावर आपलं झोपले. झोपल्याच्या नंतर त्या महाराजांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये महाराजांचं लग्न झालं. स्वप्नामध्ये महाराजांचं लग्न झालं. कुणाचं? संन्यासी बाबाचं. लग्न झाल्याच्या नंतर त्या लग्नामध्ये सुंदर वरात काढली, बँड बाजा, सर्व काही वराडी मंडळी, सर्वच काही असा साज. लग्न झाल्याच्या नंतर ते महाराज घरी आले. आपल्या घरी आल्याच्या नंतर मस्त घरामध्ये नवरी आली आणि झोपल्यानंतर काही दिवसाला स्वप्नामध्ये एक मुलगा झाला. झोपेमध्ये सर्व काही बघत आहे हा, स्वप्नामध्येच मुलगा झाला. मुलगा झाल्याच्या नंतर तो पत्नीला म्हणतो, थोडं पलीकडे सरक, थोडं पलीकडे सरक. दुसरा मुलगा झाला. आता मदत टाकायचा ना, थोडं पलीकडे सरक. ती म्हणती, तुम्ही सरका, मी सरकत नाही. बरं ठीक आहे, मी सरकतो. दुसरा मुलगा झाला, महाराज थोडं पलीकडे सरका, सरकली महाराज. तिसरा मुलगा झाला, महाराज पलीकडे सरका, थोडं सरकली महाराज. चौथा मुलगा झाला, महाराजीन म्हणती, महाराज सरका पलीकडं. महाराज जे सरकले जे पडले डायरेक्ट विहिरीमध्ये. त्या विहिरीमध्ये काही पाणी नव्हतं, काही नाही. असा उन्हाळ्याचा दिवस. महाराजाचे हातपाय मोडले. सकाळी प्लॅस्टर केलं, गळ्यात अडकिलं. म्हणलं आपलं हेच बरं होतं. झोपेत स्वप्नामध्ये लग्न केल्याच्या नंतर हातपाय मोडतात, एवढी अवस्था वाईट होते. तर साक्षात मध्ये लग्न झाल्यावर काय होत असेल, अभंगामध्ये हे आपण शेवटपर्यंत पाहणारच आहेत. जगद्गुरु तुकोबाराय सांगणारच आहेत की स्वप्नामध्ये जे लग्न करतात त्यांची ही अवस्था आहे, पण जागृतीमध्ये ज्यांनी लग्न केलंय त्यांचे काय काय मोडतील काही सांगता येत नाही. विठ्ठल. आता काही काही माणसं म्हणतात, महाराज स्वप्न खरेच होत असतात का? पण जगद्गुरु तुकोबारायांनी ते हे स्वप्नातला प्रकार सांगितला. पण ज्ञानेश्वर महाराज सुद्धा सांगतात, स्वप्नीचे ठेविले जाईल, स्वप्नीचे ठेविले जाईल, स्वप्नीचे ठेविले जाईल, स्वप्नीचे ठेविले जाईल. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे ठेविले जाईल, महाराज म्हणले, माझ्या स्वप्नामध्ये मी झोपेत असताना एका साधूचं दर्शन झालं मला, आणि त्या साधूने मला स्वप्नामध्ये अनुग्रह दिला. स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, जेनी ध्यानी भावना भावी जय, डोळा लाकत उदे की जे तेची स्वप्ने. स्वप्नामध्ये माणूस जे जे दिवसभर काम करतं तसं स्वप्नात येत असतं. महाराज जे दिवसभर करतं तसं स्वप्नात येतं, आणि जे आयुष्यभर करतं ते मरते प्रसंगी आठवत असतं. महाराज म्हणतात मी नाही. महाराज म्हणतात
तुम्ही बघा आता तुम्ही काय काय करता आयुष्यभर ते तुम्ही मरते प्रसंगी तुम्ही 100% आठवणार. तुम्हाला आठवाही भगवान परमात्मा लावत असतो, ते तुम्हाला आठवत असतं. बघा आता कोणी चोऱ्या करतंय, कोणी काही करतंय, कोणी पाकिट मारतंय, कोणी तोटा खातंय, कोणी पुडी खातंय, कोणी दारू पितंय, कोणी मद्यपान करतंय, कोणी मांसाहारी करतंय, कोण काय काय करतंय काही सांगता येत नाही. लोकांची काही गॅरंटी नाही कोण काय करते. पण मरते प्रसंगी ज्ञानोबाराय म्हणतात ते त्यांना आठवत असतं. जेणी ध्यानी भावना भावीजे डोळा लागत व देखीजे तेची स्वप्नी. तसं मरते प्रसंगी तुम्हाला मरण जर चांगले यावा असं वाटत असेल तर परमार्थ केला पाहिजे. परमार्थामध्ये जी तुमच्या जीवाचा उद्धार आहे बाकी कशातही नाही. महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये जे केलं ते स्वप्नामध्ये मला आलं. कसं आलं? महाराज म्हणतात मी एका ठिकाणी विश्रांतीला झोपलो. माझ्या स्वप्नामध्ये एका जगद्गुरूचं साधूचं दर्शन झालं आणि त्या साधूने मला स्वप्नामध्ये अनुग्रह दिला. स्वप्नी येऊन तुकी आला अनुग्रह दिला निज प्रीती. झोपेमध्ये अनुग्रह दिला महाराज. आता तुम्ही सांगा आपले तुम्ही गुरु केलाय ना? सर्वांनी केलंय, सर्वांनी गुरु केलाय. साक्षात गुरुनं जर मंत्र दिला आता ह्या जागृतीमध्ये तरी आपला विश्वास नाही. महाराज काय करतोय कोणला माहित नाही. दिसायला येतोय महाराजच पण काय खरं नाही. या महाराजाचं जे मंत्र घेतो त्याच्यावर आपला विश्वास नाही. कशाला मंत्र म्हणावं? जे मरणापासून तारतो त्याला मंत्र म्हणावं, है की नाही? आता तर सध्या तर जगत चालू आहे तंत्रावर, यंत्रावर आणि मंत्रावर. हे 3 मंत्रावर जग चालतंय. कोणत्या? आता बघा शेतीमध्ये नांगर बंद झाली, आता काय चालू आहे? यंत्र आणि मंत्र ते जगद्गुरु देत असतात. आणि तंत्र म्हणजे आपल्या शिक्षणाचं. ज्यांना कळालं तो पुढे गेला, ज्यांना नाही कळालं तो मग कुठंतरी दुसऱ्याच्या सालावर राहिला असं समजायचं. शिक्षणाला जीवनात महत्व आहे खूप. महाराज म्हणले 3 गोष्टीवर जग चालतंय. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणले मला स्वप्नामध्ये माझ्या जगद्गुरूने काय दिलं? अनुग्रह दिला आणि त्या अनुग्रहावरती माझा विश्वास आहे. महाराज म्हणले माझा विश्वास आहे स्वप्नातल्या गुरुवरती. त्या गुरुचं नाव सांगितलं. कोण सांगितलं? जगद्गुरु तुकोबारायाने. बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम, बाबाजी आपुले सांगितले नाम. दिला नाम कृष्ण हरी मंत्र दिला, मंत्र दिला कृष्ण हरी मंत्र दिला. कृष्ण हरी भाव मुरली वासना, भाव मुरली बाबाजी आपुले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. पडे देह भाव पुरई वासना, अंती ते आपणा पाशी न्यावे. महाराज म्हणतात माझ्या जीवाचा उद्धार करण्यासाठी अंतिम म्हणजे आपलं मरण सर्वात शेवटी असतं. त्या शेवटापर्यंत मला नेण्याचे प्रयत्न कोण करीत असेल तर जगद्गुरु करतात. माझ्या जगद्गुरुवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे. त्यांचं नाव असणारं बाबाजी सद्गुरू आहे. बाबाजी सद्गुरू सांगितले नाम. आणि काय सांगलं? महाराज म्हणले एवढ्यावर नाही झालं. महाराजांनी मला फक्त नाव सांगितलं आणि गप्प बसले नाही. माझ्या जीवनामध्ये माझ्या गुरुनं मला पहिली वेळ स्वप्नामध्येच मला काय मागितलं? जेवायला तूप मागितलं. तूप किती मागितलं? पावशर. पावशर तूप मागितलं. कुण? बाबाजी सद्गुरूनं. तुम्ही नाही. आता तूप मागितलं की चूप म्हणाले, तूपच राहिलं नाही ते काय. बाबाजी सद्गुरूनं स्वप्नामध्ये येऊन मला भोजन मागती
तूप पावशर पडला विसार स्वप्न माझी. स्वप्नातल्या गुरुने पावशर तूप मागितलं. तुम्ही म्हणले महाराज स्वप्नातल्या गुरुनं तूप मागितलं. तूप हा संसारातला पदार्थ आहे आणि महाराजांना काय गरज पडली हो? परमार्थिक लोकांना संसारातलं का मागावं? परमार्थातलं काहीतरी मागायला पाहिजे हे की नाही? परमार्थातलं का काय नाही मागितलं? संसारातल्या वस्तू का मागाव्यात? आता बघा तूप करायचं म्हणल्यावर फार अवघड आहे हे की नाही? तूप असं तसं घडतच नाही. तूप हे शेवट पर्याय आहे. दुधापासून दही आणि दह्यापासून लोणी, लोण्यापासून कडील्याच्या नंतर तूप. तुपाच्या पुढं काही त्याचं होत नाही, कारण तूप हे परिपूर्ण आहे. तुपावरच म्हणजे त्याचा पूर्ण अवतार संपला. तसं एकदा काही जीवनामध्ये संताची संगत घडली त्याचा अवतार कार्य पूर्ण झाला असं समजायचं. महाराज म्हणले स्वप्नातल्या गुरुने मला संसारातला पदार्थ मागितला. कोणता? तूप. तूप हे महाराज संसारातला पदार्थ आहे, पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या पदार्थाला परमार्थामध्ये त्याला चित्त असं म्हणलेलं आहे. कशाला? तुपाला. तुपाला काय म्हणलेलं आहे? चित्त असं म्हणलेलं आहे. ते चित्त असणार मला पाहिजे. कोण सांगितलं? जगद्गुरु तुकोबारायांच्या गुरुने. मला काही नको दुसरं देऊ, काय पाहिजे? चित्त. काही काही ठिकाणी इथं बसतात, मी पहिल्या सुरुवातीला सांगितलं, पण चित्त कुठं असतंय? बाहेर. कीर्तनामध्ये चित्त सगळ्यात महत्वाचं. सर्वांगाचे डोळे करून कीर्तन नाही केलं तर कीर्तन कळतंय, नाही तर काही कळत नाही. महाराजांना कुठला अभंग घेतलाय कुठं काही सांगलंय काही नाही. आले तसेच गेलो. आलता महाराज रात्री, मागची इवळू लागली आणि महाराज सांगू लागलं. काही कळालं नाही, काय म्हणलं की महाराजन काही नाही, डोक्यातच राहिलं नाही. आता काय करावं? म्हणून महाराज म्हणले सगळ्यात महत्वाचं जे मला लागतंय ते आहे चित्त, आणि ते चित्त मला द्यावं. कोणाला? जगद्गुरु तुकोबारायांच्या गुरूंना चित्त मागितलं. गुरूंनी चित्त मागितल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझा पूर्ण विश्वास आहे, आणि म्हणूनच मी जगद्गुरु तुकोबारायांना, बाबाजी सद्गुरूंना मी मानतो. त्यांनी माझ्या संसारामधलं पदार्थ नसून माझ्या जीवनातलं सगळ्यात महत्वाचं जे साधन आहे ते म्हणजे चित्त अभंगाचं पहिलं चरण. संताची हे पायी हा माझा विश्वास, 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 भगवंताने आमच्यावर कृपा करावी म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तेची माझे हित करे ते सकाळ, जेने हा गोपाळ कृपा करी. संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे म्हणजे कसा? मनाने, तनाने, धनाने, हे की नाही? परिपूर्ण असणार मी संताचा दास झालो तेव्हा कुठंतरी संत आपल्याशी होतात. नाही तर वरती जर भाव दाखवला तर संत होणार नाही. देवाला फक्त भाव लागत असतो तेव्हा तो कुठंतरी आपलासा होतो. नाही तर तुम्ही आता देवाला जात असताल, कसं जाता? नैवेद्य करून आपलं करपलेली मरपलेली निवद देवाला, परिपूर्ण पोळी असणारी, त्याला तूप, वरी, भात, त्याच्यावरती सपक वरण, त्याच्यावरती तुरीची डाळ, सर्व काही जे काही असेल ते खाण्यामध्ये आपल्या ते पूर्ण ताट असणारा आपण खायला बसतो. तसं नेतो का देवाला आपण? माता माऊल्यांनो,
तुम्हीच करताय ना स्वयंपाक? हा म्हणजे बरं आहे. मग देवाला कसं न्यायचं असतं ताट? छोटे छोटे निवद करून एवढाली एवढाली, ते दिसत बी नाही ताटात बी. त्याच्यात 15-16 निवद केलेले असतात. या एक देवा पुढे त्याला कुठं तुपाचं बोटन, कुठं भाताचं शीत लागलं की घरी असं पाणी फेकायचं देव. आता काय देवानं असं प्यावं काय? कसं प्यायचं देवानं? असं फेकल्यावर कधी त्याला ताट भरून पुढं ठेवायचं, तांब्या ठेवायचा. देवा तुमच्या कृपा आशीर्वादानं मला परिपूर्ण भोजन मिळालं आणि हे तुमच्या कृपा आशीर्वादानंच मी खातोय. तुम्ही पहिलं ग्रहण करा आणि तुमचं झाल्यानंतर तो प्रसाद म्हणून मी सेवन करील, असं कधी आपण म्हणतोय? नाही, कधीच नाही. कारण ते पहिलं ताट आपलं मांडलेलं त्याला झाकून ठेवतो आपण घरी आणि ते निवडू एवढू एवढे छोटे छोटे घेऊन. कारण कुठेही जिथं मंदिरावरती गेलं ते बघायला भेटतात ते निवद आणि ते भाताची शीत त्या निवदाच्या भोवताल फिरलेले ते देवापुढे असतात. असू द्या, तो विनोदाचा भाग झाला. पण देवाला जे निवेद दाखवायचा असतो ते नैवेद्य अशा प्रकारचे दाखवायचं. परिपूर्ण ताट देवाला ठेवून नंतर आपण ग्रहण करावं. म्हणून महाराज म्हणले, माझ्या सद्गुरूंना असणारं मी स्वप्नामध्ये भोजन दिलं. कसं दिलं? तुपाचं भोजन. तूप नुसतं खालं नाही सद्गुरूने. तूप म्हणजे चित्त, ते चित्त परिपूर्ण मी माझ्या सद्गुरूंना दान करून टाकलं. म्हणून माझं संसारामध्ये चित्त लागत नाही. कारण संसारामध्ये कुण्या माणसाचे चित्त असतं बघा? ज्यांना परमार्थातलं काहीच कळत नाही, परमार्थाची आवडच निर्माण नाही किंवा परमार्थाच्या त्याच्या जीवनामध्ये सहवासच नाही, अशा लोकांना संसारामध्ये चित्त लागतं. आणि ज्या लोकांना संसार कळतच नाही, संसार काय आहे त्यांना कळालाय तरी ते करतच नाहीत, भगवंताशिवाय त्यांना काही दिसतच नाही किंवा त्यांना दिसलं तरी ते आपल्याशी करत नाही, त्यांना मग परमार्थ प्राप्त झाला, भगवान परमार्थ प्राप्त झाला आणि ते परमार्थाकडे वळाले. ते इकडे संसारातल्या वस्तू मागतच नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी दिलं ते सर्व देवाला दिलं, माझ्याकडे काही शिल्लक राहिलेलं नाही. कारण मी आता परिपूर्ण झालेले. भगवंताची माझी आणि संताची भेट झाली आणि या संताच्या भेटीमुळं मी परिपूर्ण भगवंताचा झालेलो आहे. मनाने, तनाने आणि धनाने माझं काही शिल्लक राहिलेलं नाही. है की नाही? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? काही माझं चुकत असलं तर सांगत जा. मला तरी कुठे कीर्तन येते, तुमचंच ऐकून म्हणत खुशाल हो म्हणतायत राव. काय फक्त झोपू नका, 1.5 तास सांगणार आहे, जास्त वेळ नाही अजून. तुम्ही मला सहकार्य करा म्हणजे चांगली गोष्ट आहे. का नाही? सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कान्हा कुछ नहीं मेरा, चिंता नहीं मुझको संसार की. ती आरती भगवंताची दिदी घेत असतील इथे, तुम्ही सर्वजण ऐकत असताल. म्हणजे तुम्हाला 3 दिवस झाले म्हणजे परिपूर्ण पाठ झाली असं म्हणलं तरी अडचण नाही, आहे की नाही? झालीच असेल. ते भगवंताला माझी चिंता आहे, जे आहे ते देवाचं आहे, माझं काही की नाही. आणि म्हणून मला या संसाराची चिंता नाही. आणि मग जी चिंता आहे ती भगवंताला अर्पण आहे माझी, माझ्याकडे काही शिल्लक नाही असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. म्हणून मला जे काही करायचं ते सर्व काही करायचं ते भगवंतासाठी करायचंय. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनाची ही जी नदी आहे ह्या भवसागरामधून मला तरुण जाण्यासाठी जे काही आहे ते सर्व संताची कृपा आहे. नाही तर एरवी माणूस तरत नाही. बघा तुम्ही, जगद्गुरु तुकोबाराय आहेत का? श्रीमंत माणूस झालाही नाही आणि होणारही नाही, झालाही नाही आणि होणार सुद्धा नाही, इतके श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायाकडं. आता तुम्ही सांगा, तेवढा श्रीमंत माणूस संसारामध्ये का रमला नसावा? का रमला नसावा? आपल्याकडं काहीच नाही तरी आपण म्हणतो घर बांधिते, पुढे अंगण ठेवते, त्याच्यात काही सासू-सासरेला ठेवते झोपडं बांधून, घरात काही ठेवीत नाही, म्हातारण म्हातारी घर खराब करून टाकतात, है की नाही? आपलं हे असतंय संसारातलं. बरोबर, जे काही बिल्डिंग बांधली ती माझ्या मुलाला होईल, पण तुमचं पाहून मुलगा बी तसंच करते, हे की नाही? जसं केलं तसं मुलं करतात. नाहीतर मग म्हातारपणामध्ये म्हणावं लागतंय, आमची लाडाची सुनबाई काय सांगू तिची नवलाई, नवऱ्याच्या कानात म्हणती तुमचे मायबाप पाहिजेत नाही. अहो जमीन बंगला शेती बाडी पोराच्या नावानं लिहुलाई र, है की नाही?
पोराच्या नावानं लिहुलाई र आणि लग्न झाल्यावर मायबाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. लग्न झाल्यावर मायबाप सोडून पोरग वेगळं राहिलं र. हा यांचा दोष नाही, ही टीव्ही मुळे आणि मोबाईल मुळे कलियुगाचा दोष आहे, यांचा दोषच नाही. काय काय आता बघा तुम्ही, आता आपण म्हणतो गर्भसंस्कार होतात का, हे खरं आहे का, हे आताच नाही बरं का. तुम्ही आता म्हणताल की ही जे शास्त्र निघालंय ते खरंच म्हणजे आताच आहे का हो, चालू रूढीचं आहे का, लोकांनी काढलंय काय, वैज्ञानिकांनी काढलेलं आहे का, अजिबात नाही. हे कुणापासून आहे, भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून आहे की नाही. आमचे भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून जेव्हा द्रौपदी गर्भावस्थेमध्ये होते आणि भगवान परमात्मा तिला कथा सांगत होते है की नाही, चक्रव्यूहाची कथा सांगत होते आणि भगवान परमात्मा सांगत असताना द्रौपदीला झोप लागून गेली. त्या अभिमन्यूने अर्धीच कथा ऐकली, चक्रव्यूहामध्ये अडकून मरावं लागलं. कशामुळं, सर्वांगाचे कान करून ऐकलं असलं तर आज अभिमन्यू मेला नसता है की नाही. पण द्रौपदीला त्यांचा दोष नाहीये, परमार्थामध्ये बसलं की असं होते, लगेच झोप लागते. निद्रादेवी प्रसन्नच होते लगे या ठिकाणी, कारण ते श्रापच आहे की नाही निद्रादेवीचा. कारण निद्रादेवी ही रावणाची बहीण आहे आणि रावणाला मारल्यामुळं भगवान परमात्माला ती म्हणाली, जिथं जिथं तुझी कथा चालू असेल ना तिथं मी तुझ्यापाशी येणार नाही. ह्या बाकी बसलेल्या श्रोते मंडळीच्या जाऊन डायरेक्ट डोळ्यावरती बसणार, कुठं खाली बसणारच नाही म्हणली मी, आसनावरती नाही, खुर्चीवरती नाही, अजिबातच नाही. कुठं बसणार, खाली बसलेली जी श्रोते मंडळी आहेत, कथा श्रवण करत आहेत, त्यांच्या डायरेक्ट कुठं बसणार, डोळ्यावरती बसणार. डोळे जड झाले ये म्हणतात महाराजाला, महाराज महाराज या इकडं. नेमकं आम्ही तिकडं जावं का त्यांना इकडं बोलव हेच कळत नाही आम्हाला. कशामुळं, निद्रादेवी प्रसन्न झाल्यामुळं. कुठं होतो आपण, कुठं होतो, चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूंनी जी कथा ऐकली ती गर्भामध्ये ऐकली. तुम्ही सर्व माता माऊल्यांनी जर गर्भावस्थेमध्ये ज्ञानेश्वरी वाचली तर ज्ञानदेव जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नोहे जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा वाचला तर तुकोबाराय तुमच्या पोटी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. पण आमचं कसं असतंय, टीव्ही पुढं बसायचं, तांदूळ टीवर खडे ताटामध्ये, तांदूळ टीवर खडे ताटामध्ये हे की नाही. तुझ्यात जीव रंगला इकडंच गुंगला, त्याचं काही देणं घेणं नाही. म्हणून हे अशी विचित्र लेकरं जन्माला येतात. काही काही बघा तुम्ही फार विचित्र असतात, विचित्र एवढे लेकरं जन्माला की त्यांचं कौतुकीत आपण करू शकत नाही, एवढी विचित्र. कशामुळं, संस्कारामुळं फक्त. पण जगद्गुरु तुकोबारायांना असे होते का हो संस्कार, जगद्गुरु तुकोबारायांकडे काय नव्हतं, काय नव्हतं. स्वर्गातल्या सर्व सुखाची जगद्गुरु तुकोबारायाकडं, स्वर्गातली जेवढी सुख आहेत तेवढे जगद्गुरु तुकोबारायांकडे होते. कल्पवृक्षाचं त्यामुळे कामधेनू असेल, पण तरी तुकोबारायांनी त्याचा काही फायदा घेतला का. फायदा जर घेतला असता तर आपल्यामध्ये आपल्याला गाथा सांगता आला नसता. महाराज तिकडंच गुंगले असते संसारामध्ये. जसं तुम्ही आम्ही आपल्याजवळ काहीच नसताना एवढं संसारामध्ये रम्यमान झालो आहेत की आपल्याला बाकीचं काही आठवत नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांचं लग्न झालं नाही तरी महाराज काय म्हणले, अवघाची संसार अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन, अवघाची संसार सुखाचा करीन. आनंद भरीन, आनंद भरीन तिन्ही लोके, जाईन गे मायत या पंढरपुरा, 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 पंढरपुरा, पंढरपुरा. महाराज म्हणले, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, जाईन गे
मायेत या पंढरपुरा भेटेन माहेरा पोलिया. आपल्याला आपल्या माहेराकडे जायची ओढ जास्त लागते, पण पांडुरंग परमात्म्याचं हे म्हणजे सर्वांचं सर्व संतांचं असणारा माहेर आहे ते, तिकडे जायला नको वाटतं. बघा काही काहीचं आयुष्य संपलंय महाराज, पण परमार्थाकडे अजूनही वळले नाहीत. आता तुम्हाला मी जास्त काही विनोद करणारा महाराज नाही, पण तुम्हाला थोडक्यामध्ये सांगन. एक बाबा, त्यांना 4 मुलं होते आणि ते 4ही मुलं म्हणायचे, बाबा तुम्ही परमार्थ करावा थोडासा, बाबा थोडासा परमार्थ करा. बाबा काही ऐकायला तयार नाही. बाबा म्हणायचं, काही वेडे आहेत का तुम्ही, 25 एकर जमीन आहे, एवढ्या जमिनीचं बघायचंय, 4-5 गुरंढोरं आहेत, पुन्हा हे 4 सुना आहेत, एवढा कारभार मला सगळा सांभाळत असताना मला परमार्थ करायची काय गरज आहे. शेवटी बाबा थकला आणि थकल्याच्या नंतर मग थकलेल्या अवस्थेमध्ये काही कळत नाही माणसाला, मग खूप जा वाटतं मंदिराकडं, पण कोणी नेत नाही. आणि जरी नेलं तरी मग तिथंच सोडते आणि वापस घरला येतात, मग तिथून कोणी आणत नाही, मग तिथंच बसावं लागतं. मग इठल इठल म्हणलं तर म्हणतंय तिथल तिथल. इठल तर येत नाही, कारण दातच मुखात नसतात, मुखातले दाग तर सगळे गळून, नाके डोळे गळती झाल्या हीन शक्ती, नाके डोळे गळती नाही माझा हात पाय पडाली झापड, माझा नाही हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोली बोबड, हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाका मुखा गळू लागले मुखा गळू लागले लाळणीचे बोड, नाही मज हात पाय डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड, नाक मुख गळू लागले लाळ आणि शिमूड, स्वान परिगती झाली अवघे करीती हाड हाड, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. न्यामाज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुमच्या गावात एखादा दिना जे असलं तर त्याचा म्हणसाल बरं का. हो, काही काही लोकांना कळतच नाही, नेमका दिनाचा सोयरा म्हणलं की म्हणतात अहो ते नुसतं पेताड आहे, त्याच्याकडे कशाला नेता, त्या दिनाजीचा नाही. दिनाचा सोयरा पांडुरंग, म्हणजे ज्याला कोणीच नाही त्याचा सोयरा पांडुरंग परमात्मा आहे की नाही. तुमच्या आमचे तुमचे सोयरे फारच चतुर आहेत, फारच श्रीमंत आहेत, पण ज्याला कोणीच नाही जगामध्ये त्याचा सोयरा पांडुरंग परमात्मा. जसं आता मी सांगते, मी फक्त भगवान परमात्म्याचे आहे आणि भगवंत माझा आहे. कशी जन्माला आले हेच मला माहीत नाही. लहानपणी आई गेली, आई कळत नाही, वडील पण नाही. आता तुम्ही सांगताला असं कसं झालं महाराज. भाऊ पण नाही, बहीणही नाही, मावशी नाही, कोणता मामा कळत नाही. आणि भगवंताच्या भक्तीवरती एवढा दृढ विश्वास ठेवला महाराज की आज तिथून 32 वर्षाचा प्रवास फक्त देवाच्या विश्वासावर इथपर्यंत करत आले. कोणाचं संगत बी नाही ज्यांनी मला ज्ञान प्राप्त करून द्यावं अशी, पण एका साधूची संगत घडली आणि त्या साधूच्या संगतीमुळं मी इथपर्यंत आले. तुमच्या सर्वांच्या ऐकण्यात असतील बघा, शरद काका आंबेकर. त्या साधूच्या पायावरती नतमस्तक झाल्यानंतर ते म्हणले, राधा तुझं कल्याण होईल बाळा म्हणले, तू टेन्शन घेऊ नको. जीवनामध्ये ज्यांनी भगवंतावरती विश्वास ठेवलाय, साधू संतावरती विश्वास ठेवलाय ना महाराज, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. मला भगवंतावरती विश्वास आहे, पण माझ्या जीवनातला जो अनुभव आहे ते मी सांगते तुम्हाला. माझ्या जीवनामध्ये जो अनुभव घडलेला आहे, अनुभव आले अंगा
तो ह्या जगात म्हणून तुम्हाला सर्वांना सांगते की परमार्थ माणसाने केला पाहिजे, परमार्थावरती विश्वास असला पाहिजे. परमार्थ हे महाधन, परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, अरे भावया जतना, अरे भावया जतना, हे उपाय लाभाचे, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण, हे उपाय परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, वावया जतन, पहावया जतना. उपाय लाभाचे. भगवान परमात्म्याचे माझ्यावरती उपकार आहेत असं कोण म्हणालं? जगद्गुरु तुकोबार आहे. तेव्हा मला संताची संगत घडली. म्हणून तुम्ही आम्हाला सर्वांना सांगते की परमार्थ करा, परमार्थ करा. का? कारण आपण कुठं होतो? त्या बाबाला परमार्थ करायला सांगायची ती 4 मुलं, पण ती करायला तयार नाही. शेवटी वय झालं, बाजत पडल्यानंतर त्या मुलांना असं वाटलं की आता परमार्थाच्या पाठीमागं लागावं, नामस्मरण त्यांनी करावं. याच्यासाठी काय करावं लागेल? त्यांनी काय केलं? बाबा तुम्ही काय असं नाव घ्यायला तयार नाही म्हणले, आता काय करावं? म्हातारं खूप हाटेल होतं. ह्या 4 मुलांना खाट उचलली आणि मारुती मंदिराच्या समोर आणून ठेवली. त्यांना असं वाटलं की आता मरते प्रसंगी तरी म्हातारा आमचं म्हणील, बाबा हे काय आहे? म्हातारं म्हणील की हे मारुतीरायाचं मंदिर आहे. तरी देवाचं नाव आलं तोंडामध्ये, हे की नाही? जीवनाचं संकट संपलं किंवा संकट मोचन हनुमान उगं म्हणतात का? म्हणून जेव्हा मारुती तुल्य वेगम जितेंद्रिया बुद्धिमत्ता वरिष्ठ आहे की नाही? अरे उगं नाही. मग ते संकटच जीवनात सगळं टळलं असं कोणाला वाटलं? त्या मुलांना. त्यांनी खाट उचलली, मंदिरापाशी आणून ठेवली. म्हणले, बाबा हे काय आहे? म्हातारं म्हणलं, हे गावा परत असंच असतंय. मारुतीचं मंदिर म्हणलंच नाही, हे गावा परत असंच असतंय म्हणले. आता मुलांना वाटलं बाज उचलावं, मारुतीरायाच्या समोर आणून ठेवावं. मधी त्यांनी उचलली बाज आणि आतमध्ये आणून ठेवली ती खाट म्हणणारी. बाजा म्हणतं कोणी, खाट म्हणतं कोणी, जिकडची तिकडची परथा. त्यानंतर म्हणले, बाबा हे काय आहे? म्हणले, बाळा हे म्हणले गावा परत असंच असतंय, त्याच्यामध्ये हे असंच असतंय म्हणले. कळालं ना? का झोपले सगळे? झोपले नाही ना? म्हणजे मग बरं झालं. गावा परत हे असंच असतंय म्हणले, त्याच्यामध्ये हे असंच असतंय. पण मारुतीराय आहे म्हणून म्हणणंच येतच नाही मुखाला महाराज. त्याच्यासाठी परमार्थ म्हणजे लहानपणापासूनच करावा लागतो. परमार्थ हे महाधन, जोडे देवाचे चरण. देवाच्या जवळ गेलं सुद्धा त्या माणसाचं काही काही वेळेला दर्शनच होत नाही. खूप देवाच्या जवळ जातं पण दर्शन काही नशिबात नसतं. कशामुळं नसतं? कारण त्याला सुरुवातीपासूनच परमार्थ लागतो. आणि सुरुवातीपासून परमार्थ करण्यासाठी काय लागत असतं? सुशील मात्र पुण्यनम, पितृ पुण्यनम, चतुरता, दातो अंश पुण्यनम, आत्मपुण्यनम, सभाग्यता. आहे की नाही? काय लागतं त्याला? शीलवान आणि विद्वान लेकरू जन्माला येण्यासाठी सुशील मात्र पुण्यनम. सुशील माय असले की लेकरू चतुर जन्माला येते. पितृ पुण्यनम, चतुरता, सॉरी बाप शिलवान विद्वान असला की लेकरू चतुर जन्माला येते. दातू अंश पुण्यनम, आणि कुळाचं पुण्य असलं की माणूस उदार जन्माला येत असते. उदार काही काही कुळामध्ये असे होतात. काही काही लोक बघा तुम्ही, एवढे चंगूट असतात, एवढे चंगूट असतात. एक सोयरीक बघायला गेलं दुसऱ्या गावामध्ये
मुलगी पसंत आहे र म्हणलं, पण सोयीर पण आपल्या लेवलचं पाहिजे. मध्यंतरी म्हणला नेमकं कसं पाहिजे सांग. नाही नाही तुम्हाला तर माहित आहे की म्हणलं गावात आपलं नाव. म्हणलं हा बरोबर आहे. किती चंगुट पाहिजे सोयीर पण तुला काय सांगू म्हणला, कमीत कमीत म्हणला पाव किलो तेल 1 महिनाभर तरी गेलं पाहिजे, एवढं पाहिजे म्हणला तर सोयरी जमते, नाही तर जमना म्हणला. सोयीरपणच कॅन्सल राहते. ते म्हणला पाव किलो तेल पण 1 महिना, अरे काही येडा झाला का म्हणला तू. ती माणसं तुझ्यापेक्षा भारी आहेत म्हणला. कसे आहेत म्हणला, ती जेवतच नाहीत, भाकर करतेत म्हणला ना अशी टांगून तिथे, तीच बघून जातेत म्हणला इकडं काही तिकडं काही. विठ्ठल विठ्ठल काही काही लोक एवढे चंगुट बघा. सप्ताह गावामध्ये चालू असतो आणि पट्टी द्यायला गेलं की आता तुमच्या गावात म्हणा सुंदर सप्ताह आहे, मंडप डेकोरेशन साऊंड सिस्टीम वगैरे सर्व व्यवस्थित आहे, एकदम आनंदमय वातावरण आहे. करावं तेवढं कौतुकच कमी असं म्हणलं तरी अडचण नाही, वर्णन करायला काही टेन्शन नाही. पण काही काही गावामध्ये सप्त्याची वर्गणी द्या किंवा पट्टी. आता बघा ना उद्या 7वा दिवस आहे असं जर म्हणायला गेलं ते म्हणतात देव की काल्याच्या दिवशी, देव काल्याच्या दिवशी, काल्याच्या दिवशी मागायला गेले झाला की सप्ताहला गेली महाराज गावाला जाऊ दे, देतच नाहीत. एवढे चंगुट. एक तर तुम्हाला सांगते थोडंसं भजन करा. काही काही माणसं एवढी चंगुट असतात, तुम्हाला थोडंसं उदाहरण सांगेल. विठ्ठल विठ्ठल एक पंढरपूरला गेलं, तिथं माझं कीर्तन होतं संध्याकाळी. कीर्तन झाल्यानंतर मी सांगितलं बाबा परमार्थ करावा, वारी करावी पंढरपूरची, भगवान परमात्म्याची भक्ती करावी, संताची संगत करावी, जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. हा मनुष्य देह आलेला आहे ते कशासाठी आलेला आहे, साधण्यासाठीच आलेला आहे. नेमकं माणसं जन्माला आलेत हेच कोणाला माहित नाही कशासाठी आलेत. मनुष्य देह दिलाय भगवंताने. साधी नारायण मनुष्यपण साधी नारायण भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी देह आला. पण काही लोकांना कळालंच नाही. काही काही लोकांना मनुष्य देह प्राप्त झाला पण आलाय कशासाठी हे माहित नाही. त्यांनी पूर्ण देहाचं नाही पूर्ण जीवनाचं वाटोळं केलं महाराज, पूर्ण जीवनाचं. त्यांना दिवस कळत नाही, रात्र कर नाही. बघा तुम्ही आता पिताडी लोक जी ह्याच्या काठाला पडतात बघा रोडाच्या. आता येता जाता आम्ही जी गाडी फिरतच असतो, फिरल्यामुळं कळत असतं. आपण काय त्यांच्या घरी जाऊन थोडंच बघणार आहे पिताड कुठं असतात ते, पण आम्ही येते वेळेस फार रोडानं पडलेले असतात बघा, इकडून काही तिकडून. त्यांना काही कळत नाही कुठं आहेत, आपण मनुष्य आहेत का जनावर आहेत, काही नाही भान नाही महाराज. जन्माला आले ह्याचं सुद्धा भान नाही. काही काही लोकांना देह मिळाला पण कळाला नाही, काहींना कळाला पण मिळाला नाही. आता बघा तुम्ही रेड्यामुखी वेद बोलीला गर्वद्विजांचा हरविला. रेड्यांना जन्म मिळाला का हो, मनुष्य देह मिळाला का नाही. कुणाचा मिळाला, रेड्याचा जन्म मिळाला. पण ज्ञान प्राप्त झालं, कळाला तर ना. मनुष्य देहामध्ये प्राप्त झाल्यानंतर काय होतं हे कळालं तर कधी कुणाला, रेड्याला. आणि आपल्या रेड्याला बघा तुम्ही अख्खं आयुष्य जातंय तरी आपल्या रेड्याला काही कळत नाही. आलो तर कशासाठी हे माहित नाही. इथले नाही म्हणा, इथले चांगले आहेत, अजून राहायचं थोडंसं अर्धा 1 तास अजून, इथली बरे आहेत म्हणा. पण बघा तुम्ही काही काही ठिकाणी काही कळत नाही. म्हणून महाराज म्हणतात जीवनाचा उद्धार करण्यासाठी काय करावं लागतं. रात्री एका ठिकाणी कीर्तनाची सेवा झाली, तिथं सांगितलं बा पंढरपूरची वारी करा, यात्रेला जा, परमार्थ करी जा. तिथल्या एक माणसानं असा विचार केला की जावं यात्रेला, चालेत सगळेच लोक तर पंढरपूरला निघावं. पंढरपूरला निघाल्याच्या नंतर 7-8 बाया एवढं डोक्यावर गटुड आपली निघाली वारीला. एवढंच डोक्यावर, जास्त लई मोठं नाही, एवढंच गाठोड. तिकून येते एवढंच बघावं माता मावल्याने, एवढा डोक्यावर बसतच नाही, तिचं मुंडकं सगळं त्याच्यात बुजत. वाट कोणी कोण आहे ते पण कळत नाही. एवढं काय सावडून आणतेत आणि काय नाही. माता मावल्यांनाच माहित, मला तर काही माहित नाही काय त्या गाठोड्यात भरते ते वारीला निघाले. वारीला निघाल्याच्या नंतर पंढरपूरला गेले, चंद्रभागेचं स्नान केलं. केल्याच्या नंतर तिथं वासुदेवाला कुणाचं रूप घेऊन
पांडुरंग परमात्म्याचं. हे जे चंगुड गेलतं ना वारीला, पांडुरंग परमात्म्याचं रूप घेऊन तिथं वासुदेवाला आणि दान पावलं चंद्रभागेला हर हर गंगेला गोदावरीला. मी काय वासुदेव नाही, पण असं म्हणतात है की नाही. तिथं गेल्यानंतर वासुदेव असा बोलायला लागला आणि बोलायला लागल्यानंतर ते त्या माणसाजवळ गेला. आता हे चंगुट म्हणलं आता हे काय करते म्हणला, काढा मायबापाचा उद्धार करा, 1 रुपया टाका. वासुदेवाला रुपये टाकल्यानंतर मायबापांचा उद्धार होतो. शे म्हणला महाराज 2 मिनिटं थांबा, म्हणला आता आंघोळ करून घेतो. जे आंघोळीला गेलं अशा डुबक्या मारायला ते वासुदेव तिथंच उभं टाकलेलं. काय करावं म्हणला, 1.5 तास पाण्यात बसलं, 1.5 तास पाण्यात बसलं, पाण्याच्या बाहेरच येईना. डुबकी मारायला वरी बघायला, अर गेलंच नाही, इथंच आहे. डुबकी मारायला वरी बघा, अर इथंच आहे म्हणलं. आता काय करावं, 1.5 तास झाला महाराज. म्हणलं असं काही जात नाही. वरती आलं, कपडे घातले. म्हणला महाराज तुमच्या आईवडिलाचा उद्धार केला, रुपये द्या. म्हणला थांबा, म्हणला दर्शन करून येतो मग देतो. दर्शनाला गेलं महाराज. दर्शनाला गेल्यानंतर हे सोबतच हे उभं टाकलं आपलं महाद्वारापाशी, नामदेव महाराजाच्या पायरीपाशी उभं टाकलं. दर्शन करून तिकडून आला. म्हणला महाराज रुपया चिल्लरत नाही. म्हणला गावाकडे गेले होते. तो आता याला वाटलं गावाकडे काही थोडाच वासुदेव येणार आहे, इकडंच आपलं रुपया नाही. म्हणला चिल्लरत नाही, काय करू, या म्हणला गावाकडे महाराज. आता हे वासुदेव त्याच्यापेक्षा खट्याळ. हे गावाकडे यात्रा करून गेलं. गावाकडे यात्रा करून गेल्यानंतर घरी पोहोचलं की गेली पांडुरंग परमात्मा तिथं. वासुदेव हरी नारायण हरी, वासुदेव हरी. फलाण्या पाटलाचं घर कुठं आहे व? गावाच्या बाहेर. काय होतं, त्यांच्याकडे कर्ज आहे माझं, चला म्हणले नेऊन सोडतो. ज्याचं घर असं गावाच्या काठाला रोडवरच एकदम हवेला, तिकडून ते वासुदेव येते वेळेस यानं पाहिला की बायकोला म्हणलं मेलं म्हणून सांग, मेलं म्हणून. आता काय करावं, मेलं म्हणून सांग म्हणले. ती वासुदेव तिकडून जवळ जवळ आला की म्हणली महाराज कसे तुम्ही आले, आयत्या टायमाला आमचे आईनात गेले. वासुदेव म्हणलं याला काय झालं, मायाकडे तर गिरायक आलं नाही, हे जगाचा मालक तोच आहे. आता त्यांना कुठं कोण गेले सगळं माहीत असतंय. कीर्तनात कुठं बसलेत, कीर्तनाच्या बाहेर किती उठून गेलेत, कीर्तनात पुन्हा नंतर येऊन कोण बसले, हे जगाच्या मालकाला सगळं कळते, त्याला सांगायची गरज नाही. आता ती लागली इवळून रडायला. आता याला असं वाटलं काय करावं, आता मेलं म्हणल्यानंतर जाईल. पण हे वासुदेव एवढं खट्याळ, म्हणला आता आलोय तर मातीच करून जातो. म्हणला आता आलोय तर मातीच करून जातोय. म्हणला आता काय करावं, बायको लागली रडायला. दुपारचे 12 वाजले. उचला म्हणले, उचललं, तिरडीवर याला बांधलं, घेतलं चौघानं खांद्यावर. राम नाम सत्य आहे. वासुदेव मागणी हे पुढं. गावातून यात्रा निघाली. फलाना पाटील सकाळी चांगला होता की कस काय गेला हो, कस काय गेला हो, गेला म्हणले बा आता काय जाण्याचं काय सांगता येते. माणसाचं आजकाल अटॅकचे झटके फार वाढलेत, इथं राहिले तिथं लगेच चले, काय करावं. आता काय करावं, गेलं म्हणले. वासुदेव गेला स्मशानभूमीमध्ये, उभं टाकलं आपलं. उभं टाकल्यानंतर याला खाली ठेवलं. ते काय म्हणतात त्याला, रस्ता ते सरण, त्याच्यावर रचलेलं. याला उचललं, त्याच्यावर ठेवलं तरी उठणं किंवा रुपयासाठी इतकं चंगुट उठच ना. त्याच्या वरील लाकडं रचले. आता तरी उठल वाटलं वासुदेवाला, उठच ना, लाकडं रचले. आता आगीन डाग द्यायचंय बघा, तरी उठणं. खालून पेटवलं तरी उठणं. वासुदेव म्हणला रुपया सुटला, हे म्हणला पठ्या उठला. विठ्ठल विठ्ठल एवढे काही काही चंगुड बघा. दान धर्म माणसानं केलं पाहिजे. मनुष्य देहामध्ये आपण जन्माला आलोय तर या हातानं धर्म केला तर माणसाचं हाताचं शुद्धीकरण होत असतं आणि धनाची शुद्धी होत असते. महाराज आपण दिवसामध्ये जर 1000 रुपये कमवले तर त्यातले आपल्याला 50 रुपये खर्चाला काही अडचण नाही. 50 रुपये खर्च म्हणजे तुमच्या स्वतःसाठी नाही, पण कोणाला तरी चांगल्या धर्माच्या कार्यामध्ये ते तुम्ही 50 रुपये द्या. त्या धनाची शुद्धी झाल्याशिवाय राहत नाही. तिथं दुप्पट धन वाढत असतं. ही धनाची शुद्धी असते. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते दर दिवसाला
बरं का, एका दिवसाला नाही, दर दिवसाला कमीत कमीत माझ्या घरी 10-5 तरी वारकरी जेवत असतील बरं का, 10-5. माझी कॅपॅसिटी नाही जेव घालायची, ही भगवान परमात्मा करून घेतो. माझ्याकडे तुम्ही बघसाल तर गुंठाभर शेत सुद्धा नाही, पण हे सगळं जे काही परमार्थाचा पैसा आहे ते देवधर्माला कार्याला असतो. याच धर्माच्या कार्यातून, ह्या पैशातून मी श्रीकृष्ण भक्तिधाम सेवा प्रतिष्ठान हे आश्रम ह्याच्यासाठी मी जागा घेतली. आणि हे आश्रम जे आहे अनाथ मुलांचं आहे. कारण देवानं आपल्याला अनाथपण जे दिलंय ते जगातल्या कुठल्याही लेकराला अनाथपण येऊ नये त्याच्यासाठी संस्थेचं बांधकाम करणं. आणि हे धर्म कार्याचा पैसा पूर्ण तिथं असतो. मी काही संसारिक माणूस नाही, खरंच कडे आता हे संसाराला पैसा लावायचा असं काही नाही, पण भगवंताने दिलेला पूर्ण पैसा हे धर्माच्या कार्याला लागतो. त्यासाठी दान करत जा, दान केलं का धनाची शुद्धी होते. आणि ह्या संसार भव नदीमधून तरुण जाण्याला कुठेतरी मार्ग मिळतो अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आपण केलेल्या कार्याचं हित मग भगवान परमात्माला करावं लागतं. आता तुम्ही म्हणताल हित म्हणजे नेमकं काय आहे? आम्ही सर्वजण हितचं आम्हाला कळत नाही, ते करायचं नेमकं कसं? संसारिक माणसाला प्रत्येकाला संसारातलं हित कळतं, पण ज्या माणसाला परमार्थातलं हित कळतं त्याला संसारातलं कळत नाही. परमार्थातलं हित म्हणजे कोणतं आहे की परमार्थातलं हित म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेणं आणि हित ते करावे देवाचे चिंतन. आणि त्या चिंतनानंतर मग आपल्या मनामध्ये जी विकल्प आहे तो राहतच नाही शिल्लक, आणि काही करण्याची वासना सुद्धा उरत नाही. मग ते काय होतो? सकळ झाला बोलत जाणं. झोपल्या काय? मला जरा कमी दिसतंय. तिकडचे झोपले असले, एखादी निद्रा देवी जर प्रसन्न झाली असेल तर तिला बाजूला उचलून ठेवा आणि मला बोलत जा, म्हणजे मला कळतंय बरं का. नाही तर तुमच्या आधी मला झोप येते. तुम्ही थोडं थोडं झोपायला लागले का मी लगेच इकडं विठ्ठल विठ्ठल. आणि एवढं केल्याच्या नंतर मग काय करावं लागतो? साठविला हरी जिव्हे हृदय मंदिरी, त्याची सरली वेरझार, झाला सफळ व्यापार. ते व्यापार असणारा कोणता आहे? तो आपल्या परमार्थाचा व्यापार परिपूर्ण झाला असं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. माझ्या जीवनामध्ये मी केला आणि ते व्यापार पूर्ण करण्यासाठी मला काय करावं लागलं? परमार्थ करावं लागला. आणि परमार्थ कोणता असतो नेमकं? तुम्ही म्हणसाल महाराज आलं तेव्हापासून तुम्ही सांगाले परमार्थ नेमकं काय? मग आम्ही काही संसार सोडायचा आणि परमार्थच करायचा असं आहे का? नाही, संसारामध्ये सुद्धा राहून तुम्ही परमार्थ करू शकता. जगद्गुरु तुकोबाराय संसारामध्ये होतेच की नाही, पण तरी सुद्धा त्यांनी जगाचे गुरु झाले. जगामध्ये किती गुरु झाले? किती गुरु झाले महाराज? किती? अहो तुम्ही 7 दिवस झालं भागवत ऐकायले ना, 3 दिवस झाले. मग सांगत जा ना, थोडस बोलत जा की किती गुरु झाले जगामध्ये? 3. वा, ह्या बाळानं सांगितलं बघा. सगळ्यापेक्षा याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. सतीश महाराज, सत्यजित महाराज, गळ्यामध्ये 5 पदराची माळे बघा. आनंद वाटला बघूनच. काही लेख आळंदीला शिकायला आहे बा. अजून किती आनंद याच्यामध्ये पाहिजे बघा. तुम्ही आता एवढ्या लेकराला तर बोलायचं बी कळलं. मर्दंग उत्कृष्ट वाजवतात. परत एकदा टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. आणि ते परमार्थ असा आहे महाराज की ते केल्याच्या नंतर माणसात जीवनामध्ये कुठलीही वासना शिल्लक राहत नाही. तो करावा लागतो. ते हृदयामध्ये साठवणं हे फार वेगळं आहे. तुम्हाला सांगते, ज्यावेळेस माणसाला आपल्या घरामध्ये शेतामध्ये जे धान्य असतं ते काढून आपण आणतो आणि ते कुठं टाकत असतो? पहिल्या होत्या कणग्यात, पण आता कणग्या वगैरे काही राहिलेल्या नाही. आता काय निघालंय?
पिशव्यात निघाल्यात, शिवाय टाचायचंच काम आहे. त्या पिशव्यामध्ये टाकतो, पण पहिली पिशवी रिकामी केल्याशिवाय दुसरा माल टाकता येत नाही. तसं हृदयामधला पहिला तुमचा विकार निघाल्याशिवाय तुम्हाला भगवान परमात्मा हृदयामध्ये बसवता येणार नाही. प्रत्येकाच्या ठिकाणी भगवान परमात्मा आहे. जसं हृदयामध्ये रामू महाराज म्हणतात, तुमच्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या राम आहे, प्रत्येकाच्याच. तुम्ही म्हणताल सर्वांच्याच, माझ्या बी आहे काय, त्यांच्या सर्वांच्याच आहे. पण कसं घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक, सर्व घटी राम देहा देही एक. सूर्य प्रकाशाचा रश्मी, सूर्य प्रकाशाचा रश्मी, सूर्य प्रकाशाचा रश्मी, सूर्य प्रकाशाचा रश्मी. हरि मुखे मना, 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 हरि मुखे मना. सरकास सहस्र रश्मी, आणि तो हृदयामध्ये साठवल्या म्हणून जगद्गुरु तुकोबार यांचं नाव जगद्गुरु पडलं. जगांचे गुरु, पहिले गुरु भगवान श्रीकृष्ण, कृष्ण वंदे जगद्गुरु. दुसरे गुरु आद्य गुरु शंकराचार्य, आणि तिसरी गुरु म्हणजे जगद्गुरु तुकोबार आहे. हे जगाच्या पाठीवर फक्त 3च गुरु झाले. आणि आता बाकीचे लोक जे गुरु कुठलाही लावायलेत बघा खिशाला बिला, आणि त्याचं वर ईद खाली खिसा वाढवलेली, काही काही ईदपर्यंत गंध लावलेला. आपल्याला कोणी धर्माची टीका नाही करायची, पण खरे जगामध्ये किती गुरु झाले? 3च गुरु. त्या 3 गुरु सारखा जगात दुसरा कोण, तिसरा गुरु, चौथा गुरु झालाच नाही महाराज. ते 3च गुरु जगाच्या पाठीवर. त्यांनी जगाचं कल्याण केलं. त्यांनी स्वतःचं हित नाही पाहिलं, पण जगाचं हित पाहिलं. ते भगवान श्रीकृष्ण. आणि जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देहे कष्टविती परोपकारी, अशी जगद्गुरु तुकोबार आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणले, हे एवढं सर्व केल्यानंतर तुम्हाला भवनदीमधून तरता येईल. ती भवनदी कोणती आहे? ती संसाराची भवनदी आहे. महाराज ह्या संसाररूपी भवनदीमधून तरत असताना फार दुःख येतं, फार. तिथून तरुण जाणं साधारण नाही, कुण्याच माणसाला जमलेलं नाही. कुण्याच मृत्यू लोकामध्ये ज्या माणसाने जन्म, माणसाने बरं का, संतांनी नाही. संतांना तर सोपंच आहे. संताचं काय, संताच्या ज्या ठिकाणी संत आहेत त्यांना ते आपल्याला तरुण नेतात. त्यांची काय, आपल्यासारख्यांना तरुण नेतात, त्यांना संत म्हणावं. आणि तुम्हा आम्हासारख्यांना बुडवतात, त्यांना काय म्हणावं? माणसं. बरोबर आहे. तुम्हा आम्हासारख्यांना बुडवतात कशामध्ये? संसारामध्ये. त्यांना काय म्हणावं? माणसं. आणि या संसारामधून ज्यांना तरुण नेतात त्यांना संत म्हणावं. ते संत या जगामध्ये आहेत, पण ते संत अजून कोणाच्या संगतीमध्ये आलेच नाही महाराज. कसं काय आले नाही? कारण आपण जातच नाही तिथं. आपण वाचतो का कधी गाथा? तुकोबार यांचा गाथा घेतो का कधी? हे कलियुगामध्ये, आत्ताच्या ह्या चालू पिढीमध्ये, कलियुगामध्ये चालू असणारे संत तुम्हा आम्हा सर्वांच्या संगतीमध्ये राहतात. ते तुकोबार आहे आणि ज्ञानोबार आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत, पण ज्ञानेश्वरी आणि गाथा असेल तिथं तुकोबार आहे आणि ज्ञानोबार आहे आहेत. पण त्याच्या सानिध्यामध्ये जर आपण राहिलं तर या भवनदीमधून तरुण जायला आपल्याला काहीच अवघड नाही महाराज. संसाराची भवनदी एवढी दुःखमय आहे, एवढी दुःखमय आहे की तिथून कोणीही जाऊ शकलं नाही. अर्ध्या वाटतच कोणीतरी गटकाळ्या खाते, कोणीतरी महागच वापस येते, कोणाला पोहणंच नाही. फार अवघड आहे ही भवनदी. आणि तरुण जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? संताचा सहारा घ्यावा लागेल. त्याच्यासाठी बघा तुम्ही, जगद्गुरु तुकोबार यांनी संसारातून तरुण जाण्यासाठी एवढा गाथा लिहिलाय, तरी आपण वाचतो का महाराज? नाही वाचत. आपल्याकडे तेवढा टाइमच नाही म्हणलं तरी चालते. वाचायला टाइम नाही महाराज.
नाही नोहे नोहे काही लोकांना ते कीर्तन ऐकायला सुद्धा टाइम नाही. कीर्तन करणारे महाराज कीर्तन 2 तास सांगतील, पण काही लोकांना ऐकायला सुद्धा टाइम नाही. एवढं माणूस परमार्थाकडून दूर चाललेला आहे. त्यांना सांगता येत नाही महाराज की त्या लोकांना परमार्थामध्ये कसं बसवावं. कशामुळं? कारण परमार्थाची गोडी राहिली नाही. परमार्थाच्या ह्या सहवासापासून तरुण मंडळी भरपूर दूर गेली. आता इथं बसली तर बघा तुम्ही, आता महिला मंडळाचा वर्ग किती आहे आणि गावात खरं सांगा एवढीच पुरुष मंडळी आहे का? खरं सांगा, तुम्ही गावातलेच ना? नाही, ते गावातले. तुम्ही सांगा आता, इथं एवढे बसलेलीच पुरुष मंडळी गावामध्ये आहे का? याच्यापेक्षा जास्त असतील की नाही? आहे की नाही? आता म्हणजे 4 पट्टीनं महिला जास्त आहेत, पण बघा तुम्ही आता 1% पुरुष इथं बसलेले आहेत. आता तुम्ही सांगा बघा, कसं काय परमार्थाचं गोडी आहे असं म्हणावं? या ठिकाणी म्हणता येईल का? म्हणता येईल? जे काय ते बाहेरून बसलेले असतील, कुठं स्लॅपवर बसले असतील, कुठं बसले असतील, काही ऐकत असतील, त्यांचं सांगता येत नाही. पण जे इथं जाग्यावरती या धर्ममंडपामध्ये जे बसलेले आहेत ते फक्त एवढेच. या धर्ममंडपामध्ये बिघडलेल्या गाड्या दुरुस्त होतात महाराज, बिघडलेल्या. इथं आलं की माणसाला वेगळी बुद्धी भेटते. आणि हे धर्ममंडप म्हणजे हे गॅरेज आहे, गॅरेज. बिघडलेल्या गाड्या दुरुस्त करण्याचं गॅरेज. हे महाराज म्हणजे मेकॅनिक. हे बाकीचं पानं नटबोल्ट करायचं आहे की नाही, हे चेक करणारे महाराज. थाप टाकून बघतात, नीट झालंय की नाही, नीट झालंय की नाही. इकून थाप तिकून थाप मारली की बरोबर कळतंय जाग्यावर आलाय का नाही, नीट झालंय का नाही, है की नाही. हे धर्ममंडप आहे आणि या धर्ममंडपामध्ये सर्व असणारं काही नीट होतं, दुरुस्त होतं. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी कीर्तनाची जागा असते तिथे भगवान परमात्मा उभा असतो. मग इथे या नारदाच्या गादीवर इतरिक्त न बोलता फक्त परमार्थाविषयी आणि भगवंताविषयी संताविषयीच बोललं पाहिजे, इतरिक्त दुसरं बोलू नये. आता मला काही तेवढं बोलता येत नाही बाहेर. तरुण जाण्यासाठी हेच पाहिजे आणि ह्याची खरी गरज आहे. चॅनल तर आपण रोज टीव्हीवर बदलालोत, है की नाही. आणि रोजच्या कीर्तनकाराच्या कीर्तनातून सुद्धा बघालोत की ह्याची खरी गरज याची आहे. कलियुगामध्ये तरुण जाण्यासाठी याची गरज आहे महाराज. म्हणून जगद्गुरु तुकोबाराया म्हणले की तुम्हाला या भव नदीमधून तरुण जावं लागणार आहे, कारण ही फार दुःखमूळ आहे. संसार दुःखमूळ चौकडे नाही कोठे रात्रंदिवसा तळमाळा कामक्रोधलो बसून पाठी लागले ओढा कवना मी चरणाला दृष्टी जाईल निर्माळ धर्म जागो सदयाला शरण जाऊन दृष्टी देईल निर्माळा धर्म जाग सदैवाचा जो का परोपकारी. आणि परोपकार करणारा कोण आहे? पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्याने परोपकार म्हणजे तुम्हा आम्हावर उपकार केला की मग इथून तरुण जायला अडचण नाही. इथं अडकतच नाही कोणी. मग कोणाला गरज पण नाही, कोण नाव लागल मला नावत बसून जायची, अजिबात नाही. ज्याने तुमचा हात धरलाय तो भगवान परमात्मा असावा फक्त, आणि तिथून तरुण जायला मग अडचण राहणार नाही. अभंगाचं 3रं चरण. भागलिया माझा तरुण गेल्यानंतर
जीवनाचा उद्धार होतो, जीवनाचं कल्याण होतो. फक्त भगवान परमात्म्याच्या हाताला धरून पुढे तुम्ही चाला. कशाला? भागलिया मज वाहातील कडे त्यांची आने जोडे सर्व सुख. तिथं मग सर्व सुखाला पारावार नाही, सर्व सुख आहे तिथं. तिथं सुखच कोणतं नाही असं म्हणायची गरज नाही, सर्व सुख तिथं आहेत. मग संतांच्या पायावरती तिथं कोणतं काही दुःख उरतच नाही. म्हणून महाराज म्हणतात त्यांची आने जोडे सर्व सुख, तेची माझे हिता करीती सकळ. जेने हा गोपाळ कृपा करी. भगवंतानं कृपा केली या भाऊ नदीमधून तरण जायला मग अडचण राहणार नाही महाराज. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही आम्हाला परमार्थ करा, परमार्थ करा, परमार्थ करा. परमार्थ नेमका कुणं केला आणि कसा केला त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण तुमच्या समोर ठेवल. तोपर्यंत भजन करूया. विठ्ठल विठ्ठल रामायणामध्ये ह्याचा सुंदर उल्लेख आलेला आहे. तुमच्या सर्वांच्या पाठांतरातला असेल किंवा तुम्ही जर रामायण ऐकत असाल तर तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की परमार्थ कसा केला आणि कुणी केला. अरण्यामध्ये मातंग ऋषी आणि ते ऋषी असणारे एकटीच राहायचे. कुठं? अरण्यामध्ये भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना काही शिष्यमंडळीने मातंग ऋषीला पाहिलं आणि त्यांच्याकडे गेली. गेल्याच्या नंतर मातंग ऋषींनी शिष्यांना जवळ धरलं, त्यांना अनुग्रह दिला, त्यांच्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी मंत्र दिला. आणि त्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी ते नित्य नेमानं साधना करायची. काही जीवनात करता येते पण साधना फार कठीण आहे महाराज. साधना करत असताना माणसांना येथे येतात, भरपूर येथे येतात बरं का. आणि ते येथे आले की मग साधना बिघडून जाते, विक्षेप येतो मधामध्ये, ती साधना परिपूर्ण होत नाही. आणि ती परिपूर्ण होण्यासाठी काय करावं लागतं? एकग्र व्हावं लागतं. एकग्र झाल्यानंतर मग ती साधना परिपूर्ण होते. ती साधना करत असताना त्या ठिकाणी शिष्यमंडळींना नित्यनेमाने मातंग ऋषींनी साधना करायला सांगायची. साधना करत असताना त्यांनी नित्यनेमाने उठायचे, स्नानाला जायचे. कुठं? गंगेवर किंवा विहिरीवर अशा ठिकाणी स्नान करायला जाते. त्या अरण्यामध्ये बहुतेक ठिकाणी तर गंगाच असतात किंवा नद्या असतात किंवा विहीर. अशा ठिकाणी मातंग ऋषी ते सर्व शिष्यमंडळी असणारी तिथं स्नानाला जायची. जात असताना एका भिल्लाच्या मुलींनी त्यांना पाहिलं. महाराज थापता का थोडीशी? भिल्लाच्या मुलींनी त्यांना पाहिलं आणि तिच्या मनात असं आलं की या ठिकाणी नित्यनेमानं रोज एक गुरु जात असतो, साधू महाराज. त्यांना माहित नाही नेमकं साधू कशाला म्हणावं, महाराज कशाला म्हणावं, पण ती म्हणायची एक नित्यनेमानं साधू जात असतो आणि तो या रस्त्यानं जात असतो. ती नित्यनेमानं बघायची. बघत असताना बरेच दिवस झाले ती शबरीनं काय केलं, त्या भिल्लाच्या मुलीनं असा पदर घेतला आणि पदरानं परिपूर्ण ते रस्ता झाडून काढायचे रोज नित्यनेमानं. झाडत असताना बरेच दिवस झाले महाराज पदराने झाडायची आणि त्या रस्त्यावरती मातंग ऋषी निघून जायचे. मातंग ऋषीने विचार केला की याच्या अगोदर मी जात असताना कधी हा रस्ता इतका स्वच्छ नसायचा, पण आता मी पाहतोय नित्यनेमानं रोज कोणीतरी माझ्या रस्त्यावर झाडून काढते, कोण असावं नेमकं. मातंग ऋषीने एका दिवशी वेळ चुकून येण्याचे प्रयत्न केले. भिल्लाची मुलगी आहे आपली शबरी, तिचं नाव आहे. पदरानं असा रस्ता झाडत होती महाराज आणि समोर एकदम येऊन श्री मातंग ऋषी उभं टाकली समोरासमोर. त्या शबरीला असा थरकाप सुटला महाराज, घाम आला असा पूर्ण थरकाप सुटला, असा अंगाचा चळकाप झाला महाराज. आता काय म्हणतात की मला आणि काय नाही की अशी तिला भीती वाटायला लागली. पाठीमाग शिष्यमंडळी पूर्ण उभं टाकलेली आणि समोर मातंग ऋषी. मातंग ऋषीनं तिच्या हाताला धरलं, म्हणली बाळा उठ. तेव्हा ती मुलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिला असं वाटलं की मला नेमकं काय म्हणतात आणि मला काही शाप वगैरे देतात का काही शिक्षा देतात काही माहित नाही, काही ज्ञात नाही. म्हणून ती अशी थरथर कापू लागली. तेव्हा त्या मातंग ऋषीने तिला उठवलं आणि उभं केलं. म्हणले बाळा उठ, तुला भ्यायची काही गरज नाही. कोण आहेस तू? तेव्हा म्हणाली महाराज मी शबरी आहे. मातंग ऋषीने विचारलं, म्हणले बाळा का नित्यनेमानं हे रोज असं तू झाडून काढत असते? म्हणली महाराज मी तुम्हाला पहिली वेळच पाहिलं जात असताना आणि मी असा विचार केला
की कोणीतरी योगी पुरुष आहे, साधू आहे, एवढंच मला माझ्या मनाला असं वाटलं आणि म्हणून मी झाडाला सुरुवात केली. त्या दिवसापासून मी इथपर्यंत आले. महाराज मातंग ऋषीने विचार केला, म्हणले बाळा काही अडचण नाही, हे धर्माचं कार्य आहे. पण मागची जी मंडळी होती महाराज, शिष्य मंडळी फार खट्याळ, हे अर्धवट शिकलेले लई असतात बघा, अर्धवट. त्यांना कुणाचं देखवत नाही आणि ते स्वतःही करत नाहीत. स्वतः काहीच करायचं नाही, दुसऱ्याचं उघडं करून त्याची निंदा केल्याशिवाय, नालस्ती केल्याशिवाय त्यांना जमतच नाही महाराज. असे काही अर्धवट असतात बघा. तुमच्या गावात सगळे चांगले येतात म्हणा, काही काही असतात बघा परमार्थाला फार आडवं येणारे. तसं ती शेबरी पुढं आहे, मातंग ऋषी तिच्याशी संवाद करत आहेत. तोपर्यंत ह्या अर्धवट शिष्य मंडळी म्हणली, महाराज तुम्ही स्नानाला जा, आम्ही येऊ शकत नाही. मातंग ऋषीला असं वाटलं की काय झालं नेमकं. बाईनं म्हणले पदरानं रस्ता झाडून काढलाय बाईनं, आणि तो रस्ता बाटला म्हणले, आणि त्या रस्त्यानं आम्ही कसं काय जाणार, आम्ही नाही येऊ शकत. तेव्हा मातंग ऋषी म्हणले, बा काय अडचण नाही, दुसरीकडे जाऊन स्नान करावा. मातंग ऋषी निघून गेले आपल्या नित्यकर्माच्या ठिकाणी आणि त्यांनी स्नान केलं, पूर्ण कुटीवर आले. त्या दिवसापासून शेबरी नित्य नेमानं त्यांची सेवा करायची. महाराज नित्य नेमानं सेवा करत असताना त्या ठिकाणी ते त्या दिवशी ती पूर्ण अर्धवट जी शिष्यमंडळी होती की नाही, ती शिष्यमंडळी पूर्ण दिवसभर फिरली महाराज. पूर्ण या विहिरीवर जायचं, त्या नदीला जायचं, त्या नदीला जायचं, कुठंच पाणी मिळालं नाही, कुठंच शोधून शोधून पूर्ण दिवस गेला महाराज. पाणी काही कुठं मिळायला तयारच नाही. स्नान राहिलं, नित्य कर्म राहिलं, साधना राहिली. काय करायचं नेमकं विचार आला महाराज, आता काय करावं, चला ऋषीकडं. परत मातंग ऋषीकडे आले आणि म्हणले, महाराज पाणी कुठंच मिळत नाही, ज्या ठिकाणी पाणी आहे त्या पाण्यामध्ये पूर्ण आळ्या दिसायला लागल्या, आता काय करावं नेमकं. मातंग ऋषी म्हणले, काही नाही, हे शेबरीला उचला आणि त्या नदीमध्ये बुडवा, ते पाणी शुद्ध होईल. बघा अशी असते देवाची महिमा. कुठं कुणाला कधी कुठं नेऊन बसवल काही सांगता येत नाही. त्या यांना असं वाटलं की तिचा आम्ही द्वेष केला, तिचा तिरस्कार केला, आता तिला नेऊन कसं काय बुडवावं, मग तर आमचा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही. पण पर्याय पण नाही दुसरा, साधन नाही दुसरं, काय करावं ते. मातंग ऋषीने सांगल्याबरोबर त्यांनी ते शेबरीला नेलं. म्हणले, माय चूक झाली म्हणले आमची, चला. आणि त्या गंगेमध्ये त्या नदीमध्ये स्नान घातलं, ते पाणी शुद्ध झालं महाराज. त्यांनी स्नान केलं, नित्यकर्माची सुरुवात केली, जे आपलं आहे ते नित्यकर्म दिवसाचं, आणि स्नान केलं आणि साधनाच्या ठिकाणी आले. त्या दिवसापासून ती शेबरी असणारी नित्य सेवा मातंग ऋषीची करायला लागली. करत असताना बरेच दिवस निघून गेले. एका दिवशी मातंग ऋषी स्नानाला जात असताना पायी घसरून पडले. पडल्यानंतर महाराजांना चालता येत नव्हतं. त्या दिवसापासून शेबरीने त्यांची बसून अहोरात्र सेवा केली. महाराज अहोरात्र सेवा करत असताना मातंग ऋषीने सांगले, बाळा आता माझा निजधामाला जायचा टाइम आलेला आहे, जवळ आला आहे, आणि मी तुला काय देऊ, फक्त तू माग. तेव्हा शेबरीने विचार केला, म्हणली, महाराज मला दुसरं काही नको, काहीच नको, तुमची एवढी मी सेवा केली, या ठिकाणी मला काही नको. त्या ठिकाणी जर आपल्याला कोणी माग म्हणलं असतं तर आपण काय काय मागलं असतं, पारावर नाही. एका माणसाला देव प्रसन्न झाला, म्हणला माग काय मागायचं ते. शे म्हणला, मग देवा तोटा आहे म्हणला, त्याला चुनात नाही, द्या बरं. तोटा आहे म्हणला, त्याला चुना नाही लावायला, द्या बरं थोडासा. काही काही माणसं अशी मागतात बघा, देव प्रसन्न झाल्यावर काय मागावं हे बी कळालं पाहिजे. मग त्यांनी काय केलं, मातंग ऋषीने, बाळा म्हणले चिंता करू नको, टेन्शनच घेऊ नको, तुला काय द्यायचं ते मी देऊन जातो. मी निजधामाला चाललोय, पण एक दिवस प्रभू रामचंद्रांना, भगवंतांना वाट वाकडी करून या ठिकाणी तुला भेट देण्यासाठी यावं लागेल. हे संताची काय आहे, वचन आहे संताचं. एक दिवस प्रभू रामचंद्राला या ठिकाणी वाट वाकडी करून तुझ्या भेटीसाठी यावं लागेल, हे माझं वचन आहे. कोण सांगितलं, मातंग ऋषीनं. आणि मातंग ऋषी असणारे निजधामाला निघून गेले. गेल्याच्या नंतर त्या प्रभू रामचंद्राची शबरीला भेट झाली त्या ठिकाणी. कुठं, मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये. तिथं त्या ठिकाणी भगवंताला वाकडी वाट करून यावं लागलं, वाकडी वाट करून. देव कुठेही असू द्या, आपण कुठेही असू द्या, पण देवाला यावं लागतं. तशी साधना पाहिजे, आहे की नाही. आणि भगवंताला पाहिल्यानंतर शेबरी म्हणते, काय म्हणते, जरा देर ठेरो राम, जरा
नहीं है। कौशल्या के आंखों के तारे, दशरथ जी के राज दुलारे, कभी ये अयोध्या हो, कभी ये अयोध्या भुलाना नहीं है, कि अभी हमने जी भर के देखा नाही है। भगवंताला पाहते आणि पाहिल्यानंतर म्हणते देवा थोडंसं थांबा, माझं मन अजून भरलं नाही, तुमचं हे सावळं सुंदर हे तुमचं रूप माझ्या हृदयामध्ये बसेपर्यंत तुम्ही थांबा देवा, माझं मन भरलं नाही, माझं अजून माझ्या हृदयामध्ये तुमच्याविषयी काय काय मी सांगू शकत नाही, मला तुमच्याबद्दल मी काय बोलू, माझ्याकडे शब्दच अपुरे आहेत, ही माझी जी वाणी आहे ही पूर्ण कमी पडणार आहे तुमची वर्णन करण्यासाठी, देवा तुम्ही थोडंसं थांबा। कोण म्हणते अशी? शबरी म्हणते। कोणाला? भगवंताला। भगवंताला भेट देण्यासाठी शबरीसाठी वाट वाकडी करून यावंच लागलं। हे अभंगाचं शेवटचं चरण। तुका मन से सेविन आभारी, 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 सेविन आभारी, वचन न मोरे बोलिले जेने हा गोपाळ कृपा करी, जेने हा गोपाळ कृपा करी, सागर
जेने हा गोपाळ जेने हा गोपाळ कृपा करे जेने हा गोपाळ कृपा करे त्याची माझे हित संताचे पायी हा माझा विश्वास. कशामुळं? संताच्या पायावरती विश्वास ठेवल्यानंतर देवाची भेट होती, पद्मनाभ नारायणाचं दर्शन होतं आणि आपल्या जीवनाचं कल्याण भगवान परमात्मा करतो. म्हणून महाराज म्हणले संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणेसे भागलिया मज वाहतील कडे, त्यांची आणि जोडे सर्व सुख, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. तुका म्हणे शेष सेवीन आवडे, वचन न मोडी बोलिले ते, तेची माझे हित करीते सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी. एक भिल्लाची मुलगी असणारी शेबरी, तुझी तुम्ही सर्वांनी कथा ऐकली. त्या शेबरीचा जीवनाचा उद्धार केला महाराज. कोणी केला? संतांनी केला. मातंग ऋषीच्या सानिध्यामध्ये आली, भगवान पद्मनाभ नारायणाचं दर्शन झालं, जीवनाचा उद्धार झाला. पाठीमागं काही शिल्लक राहिलेलं नाही. म्हणून ही संतांची ताकद आहे. संत जे बोलतात ते करून दाखवतात, आपल्यासारखं नसतं. संताच्या वाणीमध्ये ताकद आहे. म्हणून जे संत सांगतात त्यांचं नित्य तुम्ही ऐकावं. एवढंच नाही, राधा राणीच्या सुद्धा जीवनाचा उद्धार भगवंताच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे झाला. आणि भगवंताच्या सानिध्यामुळे राधा राणीला राहिल्यामुळं भगवंताचा उद्धार झाला. आता तुम्ही म्हणताल देव श्रेष्ठ का राधा राणी श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ आहे? पण एक भजन आहे भागवतामधलं, तुम्ही सर्वजण ऐकतच आहात. पण राधा राणीचं भजन आहे, जैसा तू आया था वैसा ही जाएगा, जैसा तू आया था वैसा ही जाएगा, तू ले ले राधा नाम तेरा जीवन तर जाएगा, तू ले ले राधा नाम तेरा जीवन तर जाएगा, तू ले ले राधा नाम तेरा जीवन तर जाएगा. राधा राणीचं नाव जरी घेतलं तरी जीवनाची नाव असणारी तरुण जाते. शिल्लक पाठीमागं काही उरत नाही. म्हणून भगवान परमात्म्याच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं राधा राणीच्या जीवनाचा उद्धार झाला. नाहीतर भगवंताच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं सर्व गोकुळ असणार तिला व्याभिचारीने म्हणायचं. बघा, लग्न असून लग्न झालेलं आहे आणि गवळ्याच्या पोराच्या नादी लागली. कोण म्हणायचं? सर्व गोकुळ म्हणायचं राधा राणीला. लग्न झालेली राधा राणी पण गवळ्याच्या पोराच्या मागं लागते. पण त्यांना काय माहिती आहे, जीव हा देवाचा आहे. शरीर जरी ह्या नवऱ्याचा असेल तर जीव कोणाचा आहे? भगवंताचा आहे. आणि जीव आणि शिव एक झाले की मग काही पाठीमाग उरत नाही. तर भगवान परमात्मा एक एकाची हृदय आणि गोडी साखरेच्या ठाई. तिथं साखरेपेक्षा गोडी निर्माण. साखर किती गोड आहे सांगता येईल का? साखर एवढीच, त्याच्या पलीकडे गोड काहीच नाही, आहे की नाही? साखर किती गोड आहे? साखर एवढीच, साखरच्या पलीकडे काहीच गोड नाही. तसं भगवंताचं आणि भक्ताचं मिलन झालं की त्याच्यापेक्षा काहीच जगामध्ये शिल्लकच काही उरत नाही. मी तुपणाची झाली बोळवना, काहीच पाठीमाग शिल्लक राहत नाही. नाही तर संताच्या संगती मध्ये राहिल्याच्या नंतर बघा तुम्ही, धन्य आज दिन संत दर्शनाचा, अनंत जन्मीचा शिन गेला, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडा विचरण त्याचे, त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिल्या चरण वैष्णवांचे, तेची
वैष्णवांची चरण देखील जीवनाचा उद्धार होतो आणि सर्व कल्याण होतं. म्हणून अशा प्रकारचा हा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे, चरणाचा आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला सर्वांच्या जड जीवाचा उद्धार करण्यासाठी या अभंगाची रचना केली आणि याच्यावरती भूतलावर सर्व जीवांचा उद्धार व्हावा अशी जगद्गुरु तुकोबाराय यांची इच्छा होती आणि ती इच्छा आज पूर्ण झाली असं म्हणायला अडचण नाही. कशामुळे? कारण एवढा परमार्थ ह्या आपल्या छोट्याशा गावामध्ये एवढा परमार्थ करत असताना लोक जर दिसत आहेत ते जड जीवाचा उद्धार झाला असं समजायला अडचण नाही. म्हणून महाराज म्हणतात, संताचे पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी ठोपा. सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची माझे हित करी ती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी. येत्यावती धावत्या वेळामध्ये या अभंगाचा भावार्थ सोडण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा भावार्थ असाच असाल असं काही सांगता येत नाही. ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे अभंगाचा भावार्थ आहे. माझ्या सद्गुरूने, माझ्या गुरुवर्याने शरद काका आंबेकरांनी जी मला बुद्धी या ठिकाणी दिली त्याप्रमाणे मी हा अभंग सोडवण्याचा प्रयत्न केला. याच्या अभंगाचे व्यतिरिक्त मी दुसरं काही जर बोलले असेल तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. जे याच्यातलं चांगलं आहे ते तुम्ही निश्चितच घेताल अशी अपेक्षा करते आणि याच्यातलं जे वाईट आहे ते तुम्ही इथून माझ्या पदरात टाका, मी वापस घेऊन जायला तयार आहे. जर चूक माझ्याकडून बोलता बोलता जर झाली असेल, जीभ घसरली असेल तर एक तुमचं लेकरू म्हणून मोठ्या मनानं माफ करताल अशी अपेक्षा या ठिकाणी ठेवते. कोणाला 4 मुली असतील तर मला तिसरी म्हणून माफ करा, कोणाला 3 असतील तर मला दुसरी म्हणून माफ करा, कोणाला 1 असेल तर मला वटीतच घ्या डायरेक्ट. हसल्या म्हणजे नक्कीच घेताल. तर ह्या अभंगाचा या ठिकाणी सरळ सरळ भावार्थ तुम्हापर्यंत सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या ठिकाणी माझ्या बुद्धीप्रमाणे केला. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या आणि भोलेनाथाच्या तसंच साधू संतांच्या तुम्हा सर्व संत सुरते सज्जन मायबापांच्या चरणावरती समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण राम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.